देवाचा आत्मा मला बोलत आहे आणि मी ऐकत आहे की प्रवीणचा उपयोग देव करून घेणार आहे. आपका नाम क्या है ब्रदर? आणि जेव्हा प्रवीण हे नाव मी ऐकतो त्यावेळेला अजून एक नाव माझ्या डोळ्यासमोर देवाचा आत्मा आणत आहे. असं काहीतरी माझ्याकडे आमच्या चर्च मध्ये एक व्यक्ती आहे, त्याचं नाव दीपक आहे. ठीक आहे, त्याचं आडनाव आहे सुतार आहे. माझ्या चर्च मध्ये एक व्यक्ती आहे, त्याचं नाव काय आहे? दीपक. भाऊ तुमचं नाव काय? आडनाव काय तुमचं? सुतार. सुतार. देव इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला ओळखतो. आमेन, आमेन. आज परमेश्वर अद्भुत सामर्थ्याने अविनाश करून कोणी व्यक्ती आहे. वो एक अविनाश. आपका नाम अविनाश है. मगापासून तुम्ही फोटो काढताय, व्हिडिओ काढताय. देव तुम्हाला या प्रोफेशन मध्ये जास्त अजून पुढे घेऊन जाईल. काय जॉब करता ब्रदर? काय काम करता? देव तुम्हाला ओळखत आहे. प्रभु का एक बड़ा अभिषेक और ग्रेस आपके जीवन के लिए मैं रिलीज करता हूँ इसी समय. I release that favor upon you. The prophetic unction inside of your life. एक ऐसा आत्मा, एक ऐसी चीज आपके जीवन के लिए रिलीज करते हैं. आपकी सेवा को प्रभु का आत्मा फल फ्रूट करेगा. पास्टर आपकी सेवकाई के लिए ये व्यक्ति जो है, ये व्यक्ति आपके कलीसिया का है, आपके कलीसिया का. ये व्यक्ती आपके कलीसिया तुमच्या मंडळीसाठी हा व्यक्ती बॅकबोन म्हणून उभा राहणार. हालेलुया, है ना. और जब प्रभु का आत्मा इनसे बातें कर सकता है तो प्रभु का आत्मा पूनम से भी बातें कर सकता है. और एक फार मोठा भविष्यवक्ती अभिषेक तुमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. बघा, एलिशाला फक्त एलिया ओळखू शकतो. एलिशा जो है तो वो खेत के अंदर काम कर रहा था, उसको नहीं पता था वो भविष्यवक्ता है. लेकिन एलिशा के ऊपर जो भविष्यवाणी का कौन है वो एलिया को पता चल गया. और जब एलिशा बाहर निकला, एलिशा ने कई सारे लोगों के बीच में प्रभु के बड़े काम को दिखाया. परमेश्वर तुमच्याद्वारे पूर्ण कोल्हापूरला हलवणार आहे. परमेश्वर तुमच्याद्वारे पूर्ण कोल्हापूरला. किती लोग है ना, एक वचन प्रभु आपके लिए मुझे दे रहा है. पहले राजा 18 अध्याय वचन 44 है ना. आपकी गुप्त प्रार्थनाओं को प्रभु ने सुना है और परमेश्वर का आत्मा जो है आप दोनों के माध्यम से एक ऐसी भारी वर्षा को पूरे कोल्हापुर में लेकर आएगा. यंग जनरेशन, जवान लड़के और लड़कियों को इस तरीके से मैं आता देख रहा हूँ. आत्मा तरुण मुलं आणि मुलींना मी बघत आहे वेळेला. देवाचा आत्मा तरुण मुलं आणि तरुण मुलींना या ठिकाणी पाठवणार आहे. शिकले सवरलेले लोक, हालेलुया, हालेलुया, चांगले बिझनेस करणारे लोक, स्वतःच्या पायावरती मजबूत असलेले लोक देव या मंडळीमध्ये पाठवत आहे. जर देव एलियासाठी आकाशामध्ये